नमस्कार, मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी उन्हाळी वाळवणातील सरगुंडे ही रेसिपी घेऊन आलेली आहे। सरगुंडे बनवण्यासाठी मी 1 कप रवा घेतलेला आहे आणि 1 कप ओलवलेल्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे आणि दोन्ही पीठ आपण रवा आणि पीठ हाताने एकत्र करून घेऊया। आता त्यामध्ये थोडं पाणी टाकून पीठ छान मळून घेऊया। पीठ हे जास्त कडक नको आणि जास्त पातळ पण नको, असं घट्टसर पीठ भिजवलं गेलं पाहिजे। आपल्या शेवड्याला जसं आपण पीठ भिजवतो त्याप्रमाणे हे पीठ भिजवलं गेलं पाहिजे। छान दोन्ही हाताने लांबवल्याने हे पीठ लांबले पाहिजे। त्याला छान असं जेवढं लांबवलं जाईल तेवढं छान लांबल्या जाते, त्यामुळे सरगुंडे आपले छान येतील। छान उंडात मळून घेऊया। आता उंडा छान मळून झालेला आहे। आता थोडं पाणी टाकून आणखी त्याला छान मळून घेऊया आणि तो उंडा छान नरम झाला पाहिजे व लांबला पाहिजे। त्यासाठी जास्त खूप वेळपर्यंत आपण त्या उंड्याला मळून घेऊया। चांगले मळले की उंडा आपला छान लांबवला जातो आणि त्याचे सरगुंडे पण छान येतात। तर आता मी उंड्याला थोडंसं पाणी लावलेलं आहे। आपला उंडा छान झालेला आहे। आता पाणी लावून आपण त्याला 1-2 तास झाकून ठेवू शकतो, त्यामुळे तो रवा त्यामध्ये पिठामध्ये छान मुरतो आणि आपले सरगुंडे लांबतील। तर आता 2 तासानंतर मी आणखी एकदा उंडा छान मळून घेते व लांबवते। तुम्ही बघू शकता मी छान असा उंडा चोडून घेतलेला आहे, मळून घेतलेला आहे, त्याला असं लांबून घेतलेलं आहे, त्यामुळे आपले सरगुंडे असे छान लांबतील। आता मी इथे सर घेतलेले आहे। सरगुंडे बनवायला सर खूप महत्त्वाचे आहे। या सरांवरच सरगुंडे गुंडाळले जातात। या सरांना सर्व तूप लावून घेतलेले आहे। तुम्ही तेल पण लावू शकता तुमच्या इच्छेनुसार। तूप किंवा तेल लावल्यामुळे आपले सरगुंडे हे सराला चिटकणार नाही, लवकरात लवकर निघतील। तर मी थोडा उंडा घेतलेला आहे, तो उंडा छान हाताने लांबून घेत आहे आणि त्या उंड्याला लांबून छान असं एका धाग्यासारखा बारीक एक धागा काढूया, उंड्याचा धाग्यासारखा बनवूया। आता त्याला आपण एक सर घेऊन त्यावर गुंडाळून घेऊया। तुम्ही बघू शकता मी तूप लावलेलं आहे आधीच सरांना। पूर्ण सराला आपण सरगुंडे बांधून घेऊया। बघू शकता एक करून मी सर्व सर गुंडाळून घेत आहे, सरगुंडे बनवून घेत आहे। तर माझे छान असे सर्व सरगुंडे बनून झालेले आहे। सर्व सर आणि जास्त वेळ हे सर सुकू द्यायचे नाही, 15 मिनिटे सुकू द्यायचे आहे आणि ओले काढून घ्यायचे आहे। नाहीतर ते जास्त वेळ जर आपण सराला सरगुंडे ठेवले तर सरगुंडे आपले चिकटून जातील, कडक होऊन जातील, निघणार नाही। कडक झाल्यानंतर सर तुटतात, पण आपले सरगुंडे असे छान निघत नाही। तुम्ही बघू शकता माझे सर्व सरगुंडे छान तयार झालेले आहे। आता मी एक सर तुम्हाला काढून दाखवते कशा प्रकारे काढते। तर एक सर घ्यायचा आणि हळूहळू हाताने सर्व सरगुंडे आपले काढून घ्यायचे। सरगुंडे ओलसर असले तेव्हाच काढून घ्यायचे असतात। माझे सर्व सर काढून झालेले आहे, सर्व सरगुंडे बनून झालेले आहे, एकसारखे असे सर्व आलेले आहे। आपला उंडा जर छान मळला गेला तर आपले सरगुंडेही छान येतात, एकसारखे येतात, एकसारखे बांधले जातात। तर तुम्ही बघू शकता किती छान आपले सरगुंडे झालेले आहे। तर आता मी तुम्हाला सरगुंडे उकळून दाखवते, ते सरगुंडे कसे खायचे ते दाखवते। तर मी सर्वात आधी एका भांड्यामध्ये गरम पाणी ठेवलेलं आहे, ते पाणी मी उकळून घेतलेले आहे। त्या उकळलेल्या पाण्यात आपल्याला लागेल तेवढे सरगुंडे आपण टाकू शकतो आणि उकळून घेऊ शकतो। तर थोडं 2 उकळ्या येईपर्यंत आपण सरगुंडे उकळून घेऊया व एका चाळणीमध्ये आपण ते सर्व सरगुंडे काढून घेऊया। त्यात पाण्यामध्ये थोडं मीठ आणि तेल टाकलं की आपले सरगुंडे असे मोकळे निघतील। 2च उकळ्या घ्यायच्या आहे, जास्त उकळल्यास ते एकमेकांना चिटकतील। तुम्ही बघू शकता आपले सरगुंडे किती छान उकळले गेलेले आहे। आता हे सरगुंडे आपल्याला रसासोबत खाल्ल्या जातात
आमरससोबत किंवा आंब्याच्या रसासोबत कशासोबतही सरगुंडे खाल्ले जातात, खूप छान लागतात। उन्हाळ्यामध्येच हे सरगुंडे खाल्ले जातात। रसासोबतच सरगुंड्याची चव छान अशी लागते। किंवा लहान मुलांना मॅगी न बनवता मॅगीसारखे सरगुंडे बनवून दिले तर मुले खूप आवडीने खातील। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।